शुभ सकाळ मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात केली आता सकाळी. तर आता सकाळची आपली कामात वगैरे झाले आहेत थोडी आणि बाबांना आता चहा ठेवले, तर चहा देते बाबांना. तर शेलेज बटर पण टाकलेत. तर देऊया आता बाबांना चहा आणि व्हिडिओ तर कंटिन्यू. तर बघूया आपण आज कसं काही शूट करू दिवसभर. आणि आज आहे पादुका पूजन. आमच्या गावात कार्यक्रम चालू आहे, पहाटे 4 वाजल्यापासून कार्यक्रम चालू आहे. पादुका पूजन वगैरे सर्व जे हनुमंतांच्या मंदिरात. तर आता आज उपवास आहे, तर दुपारचे आमच्याकडे जेवण असते 12 वाजता. आता बाबांना इथे चहा भरले, तर चहा पण देऊया आणि पाणी पण गरम झाले देऊन टाकू. दिवाबत्तीनं झाली माझी, बाबांची आंघोळ झाली, बाबांना लगेच खायला. आता बाबांना खायला देऊया. नंतर आता लगेच दिवाबत्ती करून घेते. बाबांचा चहा पण ठेवूया बाबांच्या रूममध्ये. मग बाबा दिवाबत्ती झाली का बाबा पण पिऊन घेतील, खाऊन घेतील छान. आणि लगेच आपण पण इकडं आपली कामं वगैरे आवरून घेऊया, नाहीतर आपली कामं सगळी रातान पडून जागच. आपण पण दिवाबत्ती करून घेऊया. आणि गरम एवढी होतं ना, आता पाण्याने इकडं बघा किती झाकून ठेवले. ऊन नाही आहे, नुसतं कॅमेरानं असा उजेड आले, पण ऊन बिलकुल नाही एकदम. कालोख करून ठेवले. तर काल पण तसं, परवा दिवशी पण त्याला पूर्ण टाकून ठेवला होता. तर आता करूया आपण पण दिवाबत्ती. आपले तांबे वगैरे चेंज करू, पाणी चेंज करू. आईची करी दिवाबत्ती इकडं आणि आपण आपली करू. भवानी पूजते सदा. तर इकडे आपला चहा पण उकळलेला आहे, चहा पण पिऊन घेऊया. इकडे लगेच भेंड्याची भाजी पण कापायला घेतली मी, मिक्स भाजी पण कापले एक साईडला. बाबांना रश्याची पण भाजी लागते ना, आणि सुकी पण भेंड्याची भाजी बनवते, त्यांना आवडतं. तर भेंडी वगैरे कापून घेऊया आणि लगेच भाजी टाकूया. तर इकडे आहे ना सकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे बाबांच्या जेवणाची. आणि इकडे 2 भाज्या बनवायला घेतल्या, एक रश्याची बाबांना भाजी आणि एक भेंडी पण आवडतं बाबांना. आणि ही रश्याची भाजी थोडी तरी रस्सा लागतं बाबांना आमचे. तर त्यांना पण भाजी बनवून घेऊ आणि नंतर लाल भाकरी टाकू आपण नाचणीच्या. हे ना अशीच गडबड असतं. आता बाबांना आहे ना आमचे लगेच जेवायला लागतं. बाबा आता गेल्या कुठंतरी बाहेर, म्हणून थोडं टाईम आहे. तर भाज्या घाल पण मस्त झाली आपली. तयारी चालू आहे शर्तीनं जायची. त्यावेळी इकडे बैलाला धुवायला घेतले, म्हटलं तर धुवले. त्यांचं झाले तिकडे टेम्पोला काहीतरी करतात, ते पाणी वगैरे चेक करतात. मस्तपैकी सैराट पण चालली आहे ना. पाऊस बघा किती उठले, एकदम कालोख. इकडे ढक्के उठले आणि इकडं नाही. इकडे रॉकेटची पण झालेली आहे मस्तपैकी, त्याला धुवाधुवी करून. तर यांची पण तयारी झालेली आहे आता निघायची शर्यतीला. सैराटला पण धुवले, सैराट तिकडे. आणि इथं आपला सर्जा आहे, छोटा सर्जा, त्याला पण धुवले, त्याला पण चालवले शर्यतीनं. आणि आपल्या डस्टरला चालवलं, माझी गाडी पण धुवली मस्तपैकी, चकाचक केले कालच त्यावेळी. अरे एवढी माखलेली ना, जाम माखलेली, मस्त चकाचक झाली. तिकडे पण डबा भरलेला आहे आणि आपल्या भाकरी पण झाल्या आहेत रेडी. आणि भाकरी ना आज फाटली इकडून मध्ये नसतं या झाली ती पीठ. मी गरम नाही मारला ना, तर कार्तिकीचा डब्बा पण आता कार्तिकी घेईल. आणि इथं बाबांना चहा पण उकळले, 2 वेळेला गरम केला. बाबांना अजून टाईम नाही चहा पियाला.
चहा उकळवले तर 2 वेळा गरम केला. कार्तिकी चालले ना शाळेत, आता चालले ना, बाहेर जायची तयारी चालू आहे. निघालो कार्तिकीला घेऊन शाळेत आणि तिला शाळेत सोडू आणि आपण जाऊ बाजारात. थोडीशी भाजी वगैरे घ्यायची आहे मला आणि बटाटे पण संपल्यात, ती पण आणू का त्या दुकानावरची आणायची होती. पण आता आईला सांगले मी भाजी आणला चालले ना, तिकडनंच घेऊन येते. तर कार्तिकी तर निघतं अजून घरातूनच. तर चला जाऊया आता बाजारातून जाऊन येऊया. तर इथं तर पल्या बरीच भाजी आहे. इथं तर फळं आहेत अख्खे. पेर 100 रुपये किलो. आपल्याला 1 किलो पेरू पण घेऊया. तर इकडे कच्ची कैरी पण घेतली मी 1 किलो लोणच्याला आणि लगेच बटाटी पण निवरायला घेतली. तिकडे मिरच्या होत्या त्या पण घ्यायच्या आहेत मला. तर बटाटी वगैरे निवरून झाली आहेत. तर बटाटी घेतली ना, लगेच घेतली. इकडे टॅमॅटो निवरायला. टॅमॅटो पण मस्त चांगली काढून घेऊया आपण. किती 2.5 किलो झाली का? 2 किलो बस. मिरची पण घेऊ मस्तपैकी. मिरची पण आहे इथं तलायला. छोटे छोटे बघू ना घेऊ. भाजी इथनं पण आपण आता जाऊ वगैरे घेतली आहे आणि आता जायचं आहे तिकडं फुलं घ्यायला. फुलं पण घेऊ आणि घरी जाऊया. 370 येत आहे वगैरे घेतले आणि आलो आपण इकडं बेकरीवर. आपले खारे बटारा संपलेत. खारे बटारा आहेत, खारी संपले. बाबांची खारी आहे, त्यांना खारी आवडत नाही तर त्यांना खारी घ्यायला आल्यावर आवडतं ना. तर इथनं आपण फुला पण घेऊ आणि निघू लगेच घरी. सुट्ट पैसे नाही तर स्कॅनर करू आता आपण. मावशी द्या 50 मिक्स फुलं. तैयार रही मी स्टोअरमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. आता रस्सी उड्या मारायची मला. तर त्याला इथनं रस्सी पण घेतली आपण. तर जाऊया घरी. वेट करतो आपला आणि तर रस्त्यात येत ना. आता गाडीत बसूया. गाडी पण आपली चांगली तापले. घरी गाडीतून करूया. सामान आपला सगळा नाही तर उभं अख्खा सामान गरम होतं ना. त्या मुलीत आपल्या शाळेत गेल्या. आपली लादी वगैरे मी इकडची पुसली, तिकडची राहिली. आता घरातली पुसून घे. आई करते आराम. इकडे टी व्ही लावले, न्यूज बघताना वाटतं त्या. नाहीतर प्रियांश आपला काय माजरीचे पप्पे घेतं फुल. प्रियांश घे तुला खाऊ कांदा बटाटी. मम्मीने काहीतरी खाऊ वाटले. प्रियांश माझ्या मागे इकडे चेकिंग फुल चेकिंग. याला काहीच खाऊ नाही आणलं मी. याला केक आणले खाली. याला काय आईस्क्रीम वगैरे नाही आणली. तर पिघलं सगळी. गरमी एवढी आहे ना तर त्याच्यापेक्षा बरं इथनंच आणलेली बरी. आईस्क्रीम गावात भेटतं आपल्या. जेवायला पण वाढले तर चला जेवून घे. आई पण बसले तिकडे जेवायला. तर मी पण बसते इकडं. मी पण घेतले आणि हॉलमध्ये जाऊ जेवायला. का ते इकडे ना भरपूर गरम होते. तर हॉलमध्ये जरा मस्त गारगार हवा येते. इकडं AC चा पण वाफ येते ना. मग जरा AC पण हवा येतं जरा बरं वाटतं. नंतर ना इकडे जामच गरम होतं. किचन रूममध्ये उभा पण नाही राहू. ते इथे जेवूया. तिकडे आई जेवायला बसले. प्रिया सगळ्या झाले. तिकडे आम्ही शर्यती लावल्या.
तर आता जेवण घेऊया. आणि प्रियांशने बघा तिकडे घर कसं बनवलं. हे बघा प्रियांशी घरा सगळी प्रियांशी सगळे जेवढे चादरी होते ना तेवढे आणून ठेवले. पण घेऊया आता. आम्ही मागवलं तर पार्सल, मी शिवली पर्स मागवलं तर 2 अशाच बॅगा मागवल्यात. काय बी आपले रुमाल आणि काय पण मेकअप वगैरेचा न्यायला कुठं बाहेर गेल्यावर. तर 2 आलेत आपले पार्सल ओपन करताना प्रियांश आणि कार्तिक. मस्त आहेत ना. त्याच्यावर 102 लिहिले. संध्याकाळचे वाजलेले 6 आणि उजेड तर अजून ऊन तर भरपूर आहे बाहेर. आणि कार्तिकी पण आले आत्ताच शाळेतून. तर बॅगा मग अशी पार्सलवाला आलता तर 2 बॅगा मागवल्या त्याला, त्या आल्यात. आणि प्रियांश खातो वडापाव. प्रियांश ये रे इकडं. प्रियांश आता वडापाव खातो. आणि आता आपली कामांना तर थोडीशी सुरुवात करते संध्याकाळची. तर चला आता उन्हाने दांडून घेऊया. आता संध्याकाळचा चहा पिऊन घेऊया. आता चहा पियाचा आहे तर चहाला काही दूध नाही. पहिला दूध आणायला जाऊ आपण. आपल्या तिकडं गावाच्या बाहेर दूध असतं तर गाडी घेऊन जाऊ ना, दूध घेऊन येऊ. प्रियांश काही वडापाव खायला ये नाही, पटकन जाते. आता दूध घेऊन येते पहिला, नंतर चहा पियाला भेटेल. पुढीला सांगले डस्टरला खायला टाकायला. डस्टर आहे ना कधीपासून एकटाच आहे ना, त्याला खायचं बघतो तो खायला. इकडे पंकोडी चालले. आता पंकोडी एवढं खायला त्याचा एवढा पोट भरल ना तर तो रातचे मागणारच ना खायला. साईडला टाक टाक, पुढं घे पुढं, त्या साईडनं खायला टाकायचा. आपण पण दूध घेऊन येऊया. एवढा पण आपले कार्यक्रम चालू आहे ना. आपला शात आहे मागं, ह्याच्या मागं शात आहे. आणि इकडं बेरा आहे यांचा. तर इथंच दूध असतं आपला. तर दूध पण घेऊया. यांची पण बैला नेल्या शर्यती ना, यांच्या म्हशी चालल्या आता बाहेर. आपला दूध आहे ह्याच्यात, घेऊया. इथनं जवळच आहे आपल्याला मलंगड. त्या साईडला उसाट नाही. यांच्या पण म्हशी चालल्यात चरायला. बैल पण आल्यात आता शर्यतींची, उतरतात रॉकेटला. इकडे डस्टर एकटाच आहे ना आज, त्याने गोंगाळ घातले दिवसभर. पण मस्तपैकी आपले फुलं आल्यात, पण ती सध्या आपल्याला काही घालायची नाही, राहू दे तशीच. आता फुलं एवढी भारी आल्या ना, पण ती काही लावायची ना. आपले बाबा वारल्या बाजूलाच, तसं राहू दे. तर कपडे पण काढायचे बाहेरची, ते पण काढू आता. सगळे वाढलेले कपडे. चहा पिल्याशिवाय उन्हामध्ये काही चालण्याचं नाही. चहा पण उकळलेला आहे तर चहा पण पिऊन घेऊया. जेवण वगैरे झालेलं आहे, बनून झालेलं आहे. आणि आता चालले आम्ही, आई आणि मी चालले गावात बसायला. तर बसून हे